नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, आनंदाची बातमी ही येत आहे। नेमकी बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग झाला मोकळा, औद्योगिक न्यायालयाचे आदेश। मित्रांनो, पाहूयात याबद्दलची सविस्तर बातमी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता। न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा आहे। जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅज्युटीची रक्कम देण्याचा औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला आहे। महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता। त्या प्रयत्नांना यश आले आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता। कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सुप्रीम कोर्टाने ग्रॅज्युटीची रक्कम अदा करावी असा आदेश 30 जानेवारी 2023 ला राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता। राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केली होती। या अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटीची एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा, त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालविण्यात येईल असे म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले। त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिली। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, सर्व अपडेट ही समजलीच असेल। आणि असं जर का नवीन अपडेटेड बातम्या GRE जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची आणखी एक नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।